जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 1 बनवलेला आहे 2024 मधला। याच्या आधीच्या वर्षी जे आपण व्हिडिओ बनवलेले ते जर तुम्हाला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल त्या प्लेलिस्टची। गणपती बाप्पां रिलेटेड सर्व व्हिडिओज त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला भेटतील। सोबतच आजचा व्हिडिओ देखील आपण जबरदस्त बनवलेला आहे CapCut Pro ॲप्लिकेशनवरून। तर व्हिडिओला आत्ताच सगळ्यांनी लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर मित्रांनो, आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉइन करा, कारण टेलिग्रामवरती तुम्हाला आज लागणारं CapCut Pro ॲप्लिकेशन अगदी फ्रीमध्ये दिलेलं आहे। तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा सुपर VPN हे तुम्हाला प्ले स्टोअरवरती ॲप भेटून जाईल। हे तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ॲप हे इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे आणि US सिंगापूर किंवा सिंगापूर दोन्हीतला कुठला एक सर्व्हर सिलेक्ट करून कनेक्ट करून घ्यायचं आहे। VPN कनेक्ट झाल्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल तिथून तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। ओके, वरती पिनड मेसेजमध्ये तुम्हाला भेटून जातील। तिथून इन्स्टॉल केल्यानंतर जस्ट न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ सेक्शनमध्ये जायचं आहे। व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर जो व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे मटेरियलमध्ये, तर तो व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर हा जो व्हिडिओ आहे हा मी व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे आणि व्हिडिओ ॲड केल्याबरोबरच त्यावरती जो आपण एडिट केलेला व्हिडिओ आहे, म्हणजे जो मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। ओके, तर बघू शकता दोन्ही व्हिडिओज आपण ॲड करून घेतलेले आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा जो एडिट केलेला मी व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला, तर ते एडिट केलेल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटेल ऑडिओचा। तर इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून ऑडिओ आणि व्हिडिओला सेपरेट करून घ्यायचं आहे। तर ऑडिओ सेपरेट झाल्यानंतर ऑडिओला सरकवून पूर्णपणे स्टार्टला जायचं आहे। स्टार्टला गेल्यानंतर परत पुढचा व्हिडिओ जो आहे एडिट केलेला तो इथून तुम्ही डिलीट करून टाकला तरी चालेल। ठीक आहे, त्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं, स्पीडमध्ये जायचं आहे, नॉर्मलवरती क्लिक करायचं आहे आणि याचा स्पीड 0.8च्या आसपास ठेवायचं किंवा 7 ठेवला तरी चालेल। ओके, त्यानंतर इथं काय करायचं, बरोबर व्हिडिओवरती झूम करायचं, व्हिडिओला संपूर्ण फ्रेम दिसायला पाहिजेत। इथं 2 सेकंद आहे, थोडंसं पुढं जायचं आहे, 3 सेकंद कुठं दिसते बघायचं। 3 सेकंदानंतर इथं बघू शकता 18 फ्रेम आहे। 18 आणि 21च्या मध्ये जो डॉट आहे त्या डॉट जवळ यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये व्हिडिओला डिवाइड करायचं आहे। ओके, त्यानंतर आता यावरती मित्रांनो पुढचा जो पार्ट बनलेला आहे त्यावरती क्लिक करून स्पीडमध्ये जायचं आहे। नॉर्मलमध्ये जाऊन याचा स्पीड 0.5 किंवा 0.4 करायचं आहे। तर मी 0.5 केलेलं आहे आणि हा जो व्हिडिओ आहे एकदम आपला स्मूथ दिसायला चालू होईल। त्यानंतर जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे, म्हणजे जे ऑडिओ आहे तिथपर्यंतच व्हिडिओ ठेवायचा आहे, बाकी पार्ट पुढला कट करून टाकायचा आहे। ओके, तर बघू शकता पुढचा पार्ट कट केल्यानंतर एंडिंग पण कट करायचे। स्टार्टला यायचं आहे। आता स्टार्टला आल्यानंतर यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे, त्याआधी आपल्याला लेअर ॲड करून घ्यायचे आहेत। इथं बरोबर यायचं आहे, जिथं आपण ॲड केलेलं आहे स्प्लिट जिथं दिलेलं आहे तिथं यायचं आहे बरोबर। तिथं आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून फोटोजमध्ये जायचं आहे। या ठिकाणी PNG आणि लाईट इफेक्ट दोन्हीही ॲड करून घ्यायचे। तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल। PNGला जे आहे ते झूम करून घ्यायचं आहे आणि कोपऱ्यामध्ये या सेट करायचं आहे। ओके, फक्त येलो कलर दिसावा, व्हाईट कलर दिसला नाही पाहिजे, अशा प्रकारे सेट करायचं आहे। आणि त्यावरती तुम्ही जे आहे ते हा PNG ॲड करायचं। काही वेळेस PNG जर मागच्या बाजूला गेला असेल तर इथं तुम्ही थोडं पुढे गेल्यानंतर लेअरचं ऑप्शन भेटेल, तिथं 1 नंबर असेल तर मागच्या बाजूला दिसेल, तर त्याला 2 नंबर करायचं आहे, म्हणजे वरच्या बाजूला आतुरता तुझ्या आगमनाची हा PNG दिसून जाईल। ओके, तर त्याला तुमच्या हिशोबानुसार व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे, जिथं तुम्हाला सेट करता येतील तिथं। ओके, आणि दोन्हीही लेअर जे आहेत त्या दोन्हीही लेअरला आपण वाढवून घ्यायचं आहे एंडपर्यंत, जिथंपर्यंत आपला इमेजेस म्हणजे आपला व्हिडिओ आहे तिथंपर्यंत ह्या दोन्हीही लेअर आपण वाढवून घ्यायचे। ओके, बघू शकता दोन्हीही लेअर मी वाढवून एंडपर्यंत घेतलेले आहेत। आता यानंतर स्टार्टला यायचं आहे, थोडंसं झूम करायचं आहे आणि इथं इफेक्ट्स ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे। व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर इथं तुमचे इफेक्ट्स लोडिंग होतील, मोबाईल डाटा ऑन असणं गरजेचं आहे। त्यानंतर हॅलो ब्लर हा ट्रेंडिंगमध्ये इफेक्ट बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे। इफेक्ट ॲड केल्यानंतर याचा स्पीड जो आहे तो 20 ठेवायचा आहे। ओके, स्पीड 20 ठेवण्याआधी आपण काय करायचं आहे, तर एक वेळेस जे आपले इफेक्ट आहेत तो त्या
स्प्लिट केलेल्या पार्टपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे 3 सेकंद 19 फ्रेमपर्यंत घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत ॲडजस्टमेंटवरती जाऊन स्पीड याचा बरोबर जे आहे ते 20 ठेवायचं. ओके, तर 20 ठेवल्यानंतर अशा प्रकारे इथं पण तुम्हाला ब्लर इफेक्ट दिसून जाईल. त्यानंतर इंटेन्सिटी जी याची आहे 80 तितकीच ठेवायची आहे. ठीक आहे, तर असा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सो त्यानंतर तुम्ही आणखीन काय करायचं यावरती, तर 2 सेकंदाजवळ यायचं आहे. इथं परत एक वेळेस व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नाईट क्लब इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. नाईट क्लिपमध्ये तुम्हाला ब्लॅक फ्लॅश इफेक्ट बघायला भेटेल, तर ब्लॅक फ्लॅश इफेक्ट ॲड करायचं आहे आणि त्याचा स्पीड जो आहे हा त्याचा स्पीड बरोबर 80च्या किंवा 70च्या आसपास ठेवायचा. 80 ठेवलेला आहे मी आणि तो पार्ट देखील आपण या लेअर बरोबर करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो थोडंसं अलीकडे यायचं आहे. इथे 3 सेकंद 10 फ्रेम जवळ यायचं आहे. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत या ठिकाणी व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट ॲड करायचं आहे. व्हायब्रेशन फ्लॅश इफेक्ट ॲड केल्यानंतर तो बरोबर जो आहे तो पुढं थोडासाच वाढवून घ्यायचा, म्हणजे जिथं आपले स्प्लिट केलेला पार्ट आहे त्याचं थोडंसं पुढं आपण थोडंसं आणखीन वाढवूया. बघू शकता 20 फ्रेमवरती हा स्प्लिट आहे, तर इथं 25 फ्रेमपर्यंतच हा नाईट क्लब इफेक्ट घ्यायचा आहे आणि इकडं 15 फ्रेमपर्यंत घ्यायचं आहे. ओके, इतकाच हा इफेक्ट ठेवायचा आहे आणि याला आपण जे आहे ते क्लिक करून ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा याचा स्पीड जो आहे तो कमी करून 20 वरती घ्यायचा आहे. इंटेन्सिटी याची फुल ठेवायची आणि ग्लो इफेक्ट याचा 80% ठेवायचा. ओके, तर इफेक्ट जो आहे तो तुम्हाला इथं बरोबर आल्यानंतर अशा प्रकारे ब्लर इफेक्ट दिसून जाईल. ठीक आहे, तर हा ब्लर इफेक्ट बघू शकता पुढं गेलेला आपला. तर हा ब्लर इफेक्ट जिथं दिसतोय तर तो पार्ट बरोबर आपल्या या लेअरपर्यंत घ्यायचा. थोडासा आणखीन पुढं वाढवला तरी चालेल, बट जिथं आपल्याला ब्लरची गरज आहे तो पार्ट आहे हा इथं प्लसचा, तर तिथं बरोबर घ्यायचं आहे. आणि बघू शकता आतुरता आगमनाची जो PNG आहे तो ब्लर दिसत नाही, तर त्यासाठी ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तो पार्ट देखील ब्लर दिसेल. ठीक आहे, तर आता मित्रांनो बघू शकता व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.